सकाळी सुजाता किचनमध्ये खूप व्यस्त होती. गॅसवर तिने एका बाजूला भाजीला फोडणी देऊन भाजी शिजवण्यास ठेवली होती, तर दुसऱ्या बाजूला चपात्या भाजत होती. तेवढ्यातच तिला आठवले की डाळीला तडका देणं अजून बाकी आहे. म्हणून तिने पटकन लसूण सोलली, थोडा हिंग, जिरा, हिरवी मिरची चिरून घेतली आणि गॅसवर डाळीला तडका देण्यासाठी पॅन ठेवला. पटापट चपात्या करत असताना तिच्या हातातील वागण्यांच्या आवाजाने लक्षात येत होते की ती किती घाईमध्ये होती. एक चपाती भाजली तोपर्यंत पॅन मध्ये टाकलेलं तेल गरम झाले, म्हणून तिने पटकन गॅस बंद केला. तेवढ्यातच तिचा नवरा अजित तिथे आला आणि मोठ्याने प्रेमाने म्हणाला, सुजाता, इकडे दे, डाळीला तडका मी देतो. सुजाताने हसतच मान हलवली. अजित किचन मध्ये आल्याबरोबर किचन मधील वातावरणच बदलून गेले, कारण अजितच्या छोट्याशा मदतीने सुद्धा सुजाताला खूप आधार वाटत असायचा. त्याचे कारण म्हणजे तिला असं वाटायचे की ही सर्व कामे मी एकटीच करत नाही, तर या सर्वांमध्ये माझा नवरा सुद्धा मला मदत करत आहे. तेवढ्यातच सुजाताच्या सासूबाई उषाताई कडक आवाजात म्हणाल्या, अरे बाळा, सकाळी उठल्याबरोबर काय बायकोचा पदर पकडून किचन मध्ये गेला आहेस? थोडा इकडे ये, माझे गुडघे दुखत आहेत, थोडी मालिश करून दे. आईचा आवाज ऐकल्याबरोबर अजितचा चेहरा उतरला. त्याला सर्व काही समजले होते, कारण त्याची आई नेहमीच कोणते ना कोणते कारण काढून त्याला आपल्या बायकोची मदत करण्यापासून अडवत असायची. तेवढ्यातच सुजाता हळू आवाजात म्हणाली, तुम्ही जा, जेवण तर जवळपास तयार झाले आहे. थोडे शिल्लक राहिले आहेत ते मी करेन. अजित नाराज होऊन किचन मधून बाहेर गेला. तेव्हा सुजाताने दीर्घ श्वास घेतला आणि विचार करू लागली, आईंना मला परेशान करण्यात अशी कोणती मजा येते? अजित आपल्या आईजवळ गेला आणि आईच्या गुडघ्यांना तेल लावून मालिश करू लागला. परंतु त्याचे मन किचनमध्ये काम करत असणाऱ्या आपल्या बायकोमध्ये अडकले होते. तो विचार करत होता की बिचारीला सकाळी सुद्धा एकटीला सर्व कामे करावी लागत आहेत. नंतर ती ऑफिसला जाईल. ऑफिसमधून सुद्धा ती संध्याकाळी परत येईल. तेव्हा चहा नाश्ता ते झाल्यानंतर मग डिनरची तयारी करावी लागते. अजित सुद्धा ऑफिसमधून थोडा लवकर आला तर तो आपल्या बायकोला किचनमध्ये थोडी मदत करत असायचा. नाहीतर तेच पुन्हा त्याची आई गुडघ्याचे दुखणे पुढे करत त्याला आपल्या रूम मध्ये बोलावून घेत असायची. थोड्याच वेळात नाश्ता तयार झाला होता. त्यामुळे अजित सोबत बसून उषाताईंनी सुद्धा नाश्ता केला. ते दोघे नाश्ता करत असताना पटकन सुजाताने ऑफिसला नेण्यासाठी नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी डब्बा भरला. त्यानंतर पटकन उभ्यानेच नाश्ता केला. मग दोघे नवरा बायको ऑफिसला जाण्यासाठी निघाले. तेव्हा उषाताईंनी मोठ्या आवाजात गाणी चालू केली आणि आरामात सोप्यावर बसून गाण्यांचा आनंद घेऊ लागल्या. मुलगा आणि सून ऑफिससाठी घराबाहेर पडल्यानंतर त्या लगेचच तंदुरुस्त होऊन जात असायच्या आणि खूप मजेत आपला वेळ घालवत असायच्या. थोडा वेळ गाणी ऐकल्यानंतर त्यांनी टीव्ही चालू केला आणि एक चांगला सिनेमा लावून पॉपकॉर्न खात सिनेमा पाहू लागल्या. 11 वाजायच्या आसपास त्यांनी फ्रीज मधून फळं काढून खाल्ली. सकाळीच त्या आपल्या सुनेकडून एखादे फळ कापून घेत असायच्या आणि ते फळ फ्रीज मध्ये ठेवत असायच्या, कारण त्यांना फळ कापण्याचे सुद्धा कष्ट घ्यायला नको होते. फळ खाऊन झाल्यानंतर त्यांनी आपल्या घराला कुलूप लावले आणि वस्तीमध्ये निघून गेल्या आणि आपल्या मैत्रिणींच्या घरी जाऊन सुनेविषयी वाईट साईट गोष्टी बोलू लागल्या. दुपारी पुन्हा त्यांना भूक लागल्यानंतर त्या घरी आल्या आणि आपल्या सुनबाईने तयार केलेलं जेवण काढून पोटभर जेवण केले. त्यानंतर आपल्या नातेवाईकांना फोन करून त्यांच्या बरोबर बोलू लागल्या. असे करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळी सुनबाई थकून घरी आली. तेव्हा उषाताई कडक आवाजात म्हणाल्या, माझी चहाची वेळ झाली आहे आणि तू 15 मिनिटे उशिरा आलीस. एवढा वेळ तू कुठे होतीस? सुजाता अगदी नम्रपणाने म्हणाली, आई, तुम्हीच म्हणाला होतात ना की तुम्हाला मिठाई खाण्याची इच्छा झाली आहे, म्हणून तुमच्यासाठीच मिठाई खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावर उषाताई कठोर आवाजात म्हणाल्या, हा, माझेच नाव पुढे करून तू इकडे तिकडे फिरत राहा. चल, मिठाईचा बॉक्स पटकन घेऊन ये. सुजाताने गपचूप मिठाईचा बॉक्स उषाताईंच्या हातात दिला. तेव्हा उषाताई म्हणाल्या, आता मिठाई दिलीच आहेस तर गरमागरम भजी तळ. मिठाई बरोबर कुरकुरीत गरमागरम भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. आज सुजाताची तब्येत थोडी बरी नव्हती. तिला थोडे थकल्यासारखे वाटत होते, म्हणून तिने विचार केला की चला थोडी गरमागरम भजी बनवूया. भजी बरोबर कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी बनवून आपणही थोडी खाऊया. असा विचार करून सुजाता किचन मध्ये गेली आणि पटापट भजी करून तळू लागली. तिच्या सासूबाई गरमागरम भजी खात होत्या. अजून थोड्या भजी तयार केल्यानंतर सुजाताने गॅस बंद केला आणि फ्रीज मधून कोथिंबीर आणि पुदिना बाहेर काढू लागली. तेव्हा सासूबाई बोलल्या, तुला माहित आहे ना, मला कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी आवडत नाही.
तरी सुद्धा तू चटणी का बनवत आहेस? सुजाता म्हणाली, आई चटणी मी खाईन, मला चटणी आवडते. त्यावर सासूबाई म्हणाल्या, फक्त तुझ्या एकटीसाठी चटणी बनवणार? नाही, विनाकारण चटणी बनवून कोथिंबीर आणि पुदिना वाया घालू नकोस. त्यापेक्षा तू पुदिन्याचा सरबत बनव आणि कोथिंबीर भाजीमध्ये घाल. तेव्हा सुजाता मध्ये एवढी ताकद नव्हती की ती आपल्या सासूबाईंबरोबर वाद घालू शकेल. म्हणून ती चटणी न बनवता गपचूप भजी घेऊन खायला बसली. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, थोडं लवकर जेवण तयार कर. मला थकल्यासारखं वाटत आहे. मी आज लवकर झोपणार आहे. एवढं बोलून सासूबाई त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. पण त्यांच्या बोलण्याने सुजाता हैराण झाली आणि विचार करू लागली की सासूबाई दिवसभर अशा काय काम करतात त्यामुळे त्यांना थकवा आला आहे. पण तिने जास्त विचार न करता ती लगेचच रात्रीचे जेवण बनवण्यात व्यस्त झाली. जेवण तयार झाल्यानंतर ती आपल्या सासूबाईंना जेवण देण्यासाठी गेली. तेव्हा तिने ऐकले की तिच्या सासूबाई फोनवर कोणाबरोबर तरी बोलत होत्या आणि तिचीच तक्रार करत होत्या. माझ्या नशिबात सुनेचे सुख आहेच कुठे? सुनबाई तर काहीच कामच करत नाही. दुपारचं जेवण सुद्धा मला स्वतःलाच बनवावे लागते. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर सुजाता हैराण झाली. ती सासूबाईंच्या रूम मध्ये गेल्याबरोबर सासूबाईंनी लगेचच फोन कट केला. तेव्हा सुजाता म्हणाली, आई तुम्ही हे काय बोलत होतात फोनवर? सर्व कामे तुम्हालाच करावी लागतात का? सासूबाई म्हणाल्या, हो, तू ऑफिसला गेल्यानंतर मला स्वतःलाच माझ्यासाठी लागणारे खाणे पिणे घ्यावे लागते. फ्रीज मधून फळ काढून खावे लागते. तुझ्या पाठीमागे मला जे काही लागेल ते सर्व काम तर मलाच करावे लागते. मी यात काही खोटे बोललेले आहे का? सुनबाई, मी नातेवाईकांना सर्व खरं तेच सांगत आहे. आता मात्र सुजाताला खूप राग आला, परंतु तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती सासूबाईंना काहीच म्हणाली नाही. तिने शांतपणे आपल्या सासूबाईंना जेवण दिले आणि त्यांच्या रूम मधून बाहेर निघाले. परंतु आज तिला खूप वाईट वाटले होते. दिवसभर ऑफिसमधील कामं करून घरी आल्यानंतर घरातील सर्व कामे सुद्धा तिलाच करावी लागत होती. जेव्हा कधी ती म्हणायची की मदतीसाठी एखादी बाई ठेवेन, तेव्हा नेहमी सासूबाई म्हणायच्या की घरामध्ये आपण तीनच तर लोक आहोत, जास्त कामच कुठे असते. गरज पडली तर मी सुद्धा मदत करेल. परंतु मदतीच्या नावावर सासूबाई कधीच काहीच करत नव्हत्या आणि वरून नातेवाईकांकडे तक्रार करत होत्या की सुनबाई काहीच करत नाही. आता मनातल्या मनात सुजाताने विचार केला होता की आपण आपल्या सासूबाईंना अद्दल घडवूनच शांत बसायचे. एक आठवड्यानंतर एक दिवस सुजाता ऑफिसमधून घरी आली. तेव्हा सासूबाईंना खूपच राग आला होता आणि त्या रागातच बसल्या होत्या. सुजाता घरात आल्याबरोबर त्या म्हणाल्या, सुनबाई तू आत्यांना काय सांगितलेस? तुला तर आमच्या घराच्या इज्जतीचं काही पर्वाच नाही आहे. सुजाता म्हणाली, का आई, तुम्ही अशा का बोलत आहात? त्यावेळी अजित सुद्धा ऑफिसवरून घरी आला होता. आज ऑफिसमध्ये जास्त काम नसल्या कारणाने अजितला सुद्धा जास्त वेळ थांबावे लागले नव्हते, म्हणून तोही लवकर घरी आला होता. तो तर सोबत समोसे सुद्धा घेऊन आला होता, कारण लवकर आल्यामुळे त्याला सुजाताला खुश करायचे होते. परंतु इथे घरी आल्यावर तर सासू सुनेमध्ये वाद चालू होता. घरी पोहोचल्याबरोबर तो म्हणाला, सुजाता तू चहा बनवून घेऊन ये. हे काय, तू ऑफिसवरून आल्याबरोबर वाद घालत बसली आहेस? अजित असे म्हणाल्याबरोबर सुजाता गपचूप किचन मध्ये गेली आणि चहा बनवू लागली. तेव्हा उषाताई आपल्या मुलाला भडकावू लागल्या आणि म्हणाल्या, सुनबाई जीभ आजकाल खूप जास्त चालू लागली आहे. नातेवाईकांकडे ती माझी तक्रार करते आणि अजून सुद्धा काही गोष्टी त्यांना चढवून अजितला सांगितल्या. पण अजितला काहीच समजत नव्हते की आईला नक्की काय सांगायचं आहे. तेवढ्यात सुजाता चहा बनवून घेऊन आली. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, मन तर करते की हिला ह्याच गरम चहामध्ये बुडवावी. तुला घरातील गोष्टी नातेवाईकांना सांगण्याची काय गरज आहे? तेव्हा सुजाता थोडी हसली आणि म्हणाली, आई मी सुद्धा आज आत्यांना खरं तेच सांगितलं आहे. मग लगेचच तुम्हाला मिरची का लागली? तेव्हा सुजाताचा नवरा तिच्यावर ओरडत म्हणाला, पण तू नक्की आत्याला काय सांगितलं आहेस? तेव्हा सुजाता चहाचा घोट पीत म्हणाली, काही खास नाही, फक्त सत्य सांगितलं. त्या म्हणत होत्या की तू नोकरी सोड. घरी तुझी सासू एकटीच सर्व काम करते, त्यामुळे ती कामे करून परेशान होऊन जाते. तेव्हा मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं की मी नोकरी कशी सोडू शकते? माझ्या पगारातून तर घराचा आणि कारचा लोनचा हप्ता जातो आणि अचानकपणे कोणता मोठा इमर्जन्सी खर्च आला तर तो खर्च सुद्धा माझ्याच पगारातून केला जातो. जर मी नोकरी सोडली तर अजितला खूप प्रॉब्लेम येईल. असं मी आत्यांना सांगितलं तर त्यात माझी काय चूक झाली? जर सर्व नातेवाईकांसमोर आई त्यांना हे सांगू शकतात की घरातील सर्व कामे त्यांनाच करावी लागतात, तर हे सत्य मी त्यांना का सांगू शकत नाही? आणि आता तुम्हीच सांगा, मी जे काही सांगितलं त्यामध्ये सत्य आहे की नाही?
आणि आईंना खरंच घरातील सर्व कामे करावी लागतात का? आता अजित रागाने आपल्या आईकडे पाहू लागला आणि म्हणाला, आई, हे सर्व काय आहे? तू सर्व नातेवाईकांकडे माझ्या बायकोची तक्रार करतेस की ती घरातील काहीच काम करत नाही. सर्व कामे तुलाच करावी लागतात. अगं, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो की सकाळी ऑफिसला जाण्या अगोदर तिला एकटीला सर्व कामे करावी लागतात. मी मदत करण्याचा प्रयत्न केला की तूच मला तिकडची कामे लावून त्या कामांमध्ये व्यत्यय आणतेस. त्यामुळे मला सुद्धा तिची मदत करता येत नाही आणि ऑफिसमधून घरी आल्यानंतर सुद्धा तिला घरातील कामांमधून स्वतःसाठी वेळच मिळत नाही. असे असताना तू या सर्व गोष्टी नातेवाईकांना कसे सांगू शकतेस की घरातील सर्व कामे तुलाच करावी लागतात? आपल्या मुलाच्या अशा बोलण्यानंतर आता मात्र उषाताई निशब्द झाल्या होत्या. अजित पुढे म्हणाला, माझ्या बायकोने काही चुकीचे सांगितलेले नाही. तिने जे काही सांगितले आहे ते खरंच आहे. पण तरी सुद्धा तुला असं वाटत असेल की तिने नोकरी सोडावी म्हणजे तुला कोणत्या नातेवाईकांकडे तिची तक्रार करता येणार नाही, तर तसे सांग. मी तिला नोकरी सोडण्यास सांगतो. पण तू या घराचा आणि कारचा हप्ता भरण्यासाठी माझी मदत करशील का? आता उषाताईंचा चेहरा पडला. त्या लगेचच आपल्या रूम मध्ये निघून गेल्या. तेव्हा अजित आपल्या बायकोला म्हणाला, तुला जास्त विचार करण्याची गरज नाही. आता तू तुझ्या मदतीसाठी एक कामवाली बाई ठेव. तेव्हा सुजाताने मोकळा श्वास घेतला. ती विचार करू लागली की कमीत कमी सासू नाही परंतु नवरा तरी आपली साथ देत आहे. सुजाता अगोदर आपल्या नातेवाईकांचे बोलणे ऐकून शांत राहत असायची, परंतु आता तिने उत्तर देऊन आपल्या सासूबाईंना सुद्धा दाखवून दिले होते की आता ती शांत बसणार नाही. उषाताई आपल्या रूम मध्ये जाऊन बडबड करत होत्या. मी सुनबाईची थोडी तक्रार केली तरी सुद्धा ताईंनी लगेचच सुनबाईला फोन करून बोलण्याची काय गरज होती? विनाकारण एवढी गोष्ट वाढली. परंतु आता सुजाताच्या सासूबाईंना अद्दल घडली होती, म्हणून त्यांनी स्वतःचे कान पकडले आणि त्यांनी स्वतःचीच ठरवले की आता आपण सुनबाईची कोणत्याच नातेवाईकांकडे तक्रार करायची नाही, कारण त्यांची सून आता त्यांना उत्तर देणार होती हे त्यांना माहीत पडले होते. त्या दिवसापासून सुजाताच्या सासूबाई तिला तिच्या कामात मदत करत नव्हत्या, परंतु तिची कोणाकडेही तक्रार सुद्धा करत नव्हत्या. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा. आणि जर का तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.